ही भविष्याची नांदी आहे। जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं, हे दोन भाऊ एकत्र आले, आजच्या शुभदिनी एकत्र आले। हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले, दोन मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर दोन पक्ष हे एकत्र झाले। याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता, दुभंगला होता, तो महाराष्ट्र पुन्हा एकसंघ झाला, त्याची ही नांदी आहे। पण मध्ये युतीच्या चर्चा थांबल्या होत्या। राज ठाकरेंकडून असं सांगण्यात आलं होतं की कोणीही बोलू नये आणि आज थेट राज ठाकरे येतात आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात। त्यामुळे पुन्हा एकदा मनोमिलन किंवा मग पुढे युती संदर्भात चर्चा असं आहे की बोलण्यापेक्षा न बोलता करून दाखवायचं असतं आणि ते त्यांनी करून दाखवलं। बोलण्यापेक्षा मी करून दाखवतो, उद्धव साहेबांच्याकडे स्वतःच जातो आणि आजच्यासारखा उत्तम दिवस आणि योग्य दिवस दुसरा तिचा कुठला नाही आणि म्हणून हे दोघे एकत्र आले, हेच त्याचं स्पष्टीकरण पण मराठीसाठी हे दोघे एकत्र आले होते तेव्हा दोघांनी म्हणजे एकत्र येऊन गळभेट देखील केली आणि त्यानंतर कुठेतरी युतीच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या। काही चर्चा आहे तुमच्या दृष्टीने ह्या युतीच्या चर्चा थांबल्या होत्या। युतीच्या चर्चा सकाळ संध्याकाळ करायची असतात का आणि त्या कुठे जाहीरपणे करायची असतात का? त्या युतीच्या चर्चा ह्याच्यामध्ये गोपनीयता असली पाहिजे, याच्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे आणि युती योग्य वेळेला, अजून कुठली निवडणूकच नाहीये, विधानसभा होऊन गेल्या, लोकसभा होऊन गेल्या, आता कुठलीही सध्या निवडणूक सुरू नसल्यामुळं तुम्हाला जरी वाटत असलं की ही युतीची चर्चा थांबली होती, परंतु सही बात सही वक्त। 20 वर्षानंतर मातोश्रीवर राज ठाकरे आलेले, काय सांगाल? आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थानं। 20 वर्षानंतर मध्यंतरी उद्धव साहेबांचं ज्यावेळेला एक ऑपरेशन झालं तेव्हा ते आले होते, परंतु त्याला देखील बराच कालखंड तेव्हा शिवसेना प्रमुख हयात होते आणि म्हणून 20 वर्ष या गोष्टीला होत आलेली आहेत। आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं एक अत्यंत आनंदाचा, औत्सुक्याचा, स्फूर्तीचा, प्रेरणेचा आणि त्याचबरोबर एक आशावर्धक आणि आशादायक दिवस आहे। आगामी झाली युती झाली काय झालं बोललो मी लेट आलो। मात्र ज्या पद्धतीने हा सगळ्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, कुठेतरी दोन भाव एकत्र येतील की नाही असा देखील प्रश्न विचार केला जातो। असं आहे की आपण जे म्हणता की या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती, तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता, या संशयाला आज पूर्णविराम मिळाला। हे दोन भाऊ एकत्र आले, ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे। खालच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होईल याने वाटतं? नका काळजी करू त्याची जास्त तुम्ही, आम्ही आहोत करू।